त्याचा शुभ सन्मान होत असताना मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो त्यांना क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. पागडाचा पाडा टीम तुम्ही वेळ घालवू नका, आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. तसेच एक उत्कृष्ट समालोचक सोनू बांगर यांचा देखील शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत असेल. या तसेच सायनाथ ठाकरे, मोहन ठाकरे, माजी सरपंच सायनाथ ठाकरे, आपला देखील सहर्ष स्वागत असेल सरपंच चषकामध्ये. या मान्यवर पालिगावचे अनेक तसेच ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग ठाकरे हे देखील त्यांच्या समवेत आहेत. तुकाराम भोईर असेल, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच भूषण ठाकरे आपण या स्कोरिंगसाठी आमच्या समवेत जोडले गेलेत. गुणलेखक तेजेश पाटील, फिल्डिंग करून घ्या. पागडाचा पारा टीम 1 मिनिटामध्ये आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. आपल्याला आजच्या दिवसामध्ये बरेच सामने कव्हर करायचे आहेत. आजचा फायनल दिवस आहे. थँक यू सो मच मोहन सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शुभ सकाळ सर्वांचं गुड मॉर्निंग, मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्पर्धा आपण पाहता सरपंच चषक 2026 पर्व आणि आता स्पर्धेचा अंतिम दिवस, दुसरा दिवस आपण या ठिकाणी मॅच एन्जॉय करतात. श्री मलंगवाडी विपक्ष पागड्या सपाडा या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि सलामीची जोडी श्री मलंगवाडी टीमची आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला फलंदाज असेल चेतन आणि कामेश. चेतन आणि कामेश ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक जलदगती गोलंदाज अमोल फराडचा वापर केला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहिल्या. श्री गणेश करतायत स्कोरबोर्डवरती. एज लागली, पाठीमागे चेंडू जातोय. शॉर्ट दरम्यानला खेळाडू उपस्थित होते परंतु बॉलला अडू शकले नाहीयेत. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. तू मे देखील होतं. डायरेक्ट हिटचा प्रयास, बॅकअपसाठी खेळाडू नाही आहे. डायरेक्ट हिट केलं परंतु ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. सागर फराड होते नक्कीच आणि थोडेसे नाराज होत आहेत कारण की बॅकअप मिळालं नाहीये बाकीच्या खेळाडूंकडनं आणि त्या ठिकाणी धावा वाचू शकले असतात. धावसंख्या 3ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. चांगली क्रिकेट स्पर्धा. सकाळच्या सत्रामध्ये बरेचशा मान्यवरांचं देखील आगमन झालं आणि षटक समाप्त झाल्यानंतर नरेश आपण सन्मान देखील करणार आहोत. माजी सरपंच सन्माननीय साईनाथ दादा ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंगजी ठाकरे, तुकारामजी भोईर साहेब देखील असतील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फटका चांगला आहे. वाडी स्लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर पहिल्या टप्प्यावरती आलाय चौकार. चौकार येतोय. चांगला फटका. इनफिल्डच्या वरून खेळतायत. संधी होती परंतु बॉलला अडू शकले नाहीयेत आणि शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरनं पाठवलाय बॉलला
लॉंग ऑन सीमारेखा बाहेर सलगचा दुसरा चौकार फलंदाज चेतनच्या बॅटमधनं. कामेश असतील, कामेशच्या बॅटमध्ये सलगचे 2 चौकार येत आहेत. धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने पुढे सरकेल ती 13 या आकड्यावरती. सन्माननीय रवी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अंबरनाथ तालुका अध्यक्ष आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर जयरामजी भोईर देखील उपस्थित होते, त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपल्या देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. फटका पुन्हा एकदा चांगला अपिश खेळलेत खेळाडू उपस्थित. रोशन फराड असतील, वाडिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, व्हेरी गुड फिल्डिंग, फेकी करतात तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगली बॅटिंग होते. पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे, सावध सुरुवात केली श्री मलंगवाडी टीमनं. खास करून चेतन इम्प्रेस करतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं कामेश इम्प्रेस करतोय. कामेशच्या बॅटमधनं 2 मोठे फटके आपण पाहिलेत. वाईड यॉर्करचा प्रयास, चांगला बॉल, परंतु पंच सांगतायत की लाईन चुकीची, आउटसाइड डी ऑफ स्टंप, वाईडचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 16 या आकड्यावरती. भूषण ठाकरे आमच्यासोबत जॉईंट आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. काल देखील खूप चांगलं अपडेट त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं, त्यांचं देखील पुन्हा सहर्ष मनपूर्वक स्वागत. लॉफ्टेड हिट, फटका चांगला आहे, लॉंग ऑनला खेळून काढलेला स्ट्रोक. खेळाडू उपस्थित असतील, प्रतीक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, फेकी करतायत एकाच ॲक्शनमध्ये, परंतु तेवढ्याच वेगाने या 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. षटक समाप्त होतं पहिल्या पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिली श्री मलंगवाडी टीमची बिनगडी बाद 18 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. सन्मान आपण करूया मुख्य अतिथी कक्षामध्ये. माजी सरपंच सैनादादा ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करतो. ॲडव्होकेट आमचे नरेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. अतिथी देवोभव, पाहुण्यांचा आदर सत्कार करा ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा या स्पर्धेच्या वतीनं जोपासली जाते. आणि माजी सरपंच सैनाजी ठाकरे साहेबांचा सन्मान आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंगजी ठाकरे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंगजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत मुख्य अतिथी कक्षामध्ये. मायेची प्रेमाची उद्धार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान स्वीकारत असताना तुकारामजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल अतिथी कक्षामध्ये. मान्यवरांना विनंती असेल, आमच्या आयोजकांना विनंती असेल, तुकारामजी भोईर साहेबांचा देखील आपण यथोचित सन्मान करावा. त्याच्यानंतर अजून एक सन्मान असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अंबरनाथ तालुका अध्यक्ष सन्माननीय रवीजी पाटील साहेब उपस्थित, त्यांचा सन्मान केला गेलाय, त्यांचं देखील स्वागत आपण करूया. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे सेकंड ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती येतात सागर फराट. पहिला बॉल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र समोर खेळायचं होतं, कव्हरच्या दिशेला खेळायचं होतं हे सांगत असताना दुसऱ्या ॲक्शनमध्ये फलंदाज, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळतो सागरला. हाईटचा पुरेपूर वापर करतायत आपल्या या गोलंदाजी मार्कवरती असताना. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. धावसंख्या स्थगित, 18 धावा धावफलकावरती. 4 षटकांची लढत पाहायला मिळते. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एकाच विभागातील आहेत, त्यामुळे हा सामना तुम्हाला भरपूर चांगला पाहायला मिळेल. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळायचं होतं, एज लागली, पाठीमागे चेंडू आलाय, खेळाडू उपस्थित, पॉईंट रिझनला चुकी झाली आहे, खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप मिळेल तोपर्यंत या ठिकाणी पाहता धावा कंप्लीट होतील. एकूण 3 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोड्याशा चुका जरूर होत आहेत फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून, पागड्याचा पाडा टीमकडनं, आणि त्याचाच फायदा मिळतो श्री मलंगवाडी टीमला. आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 21 वरती पोहोचलाय स्कोर. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय, ज्याचे फाउंडर देखील आहेत सागर फराट, जे सध्या तरी गोलंदाजी करतायत, आणि अपडेटर असतील ते आमचे रोशन फडात, ते देखील इन ॲक्शनमध्ये या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चांगला बॉल, यॉर्करचा प्रयास, स्ट्रॉंग अपील केली, कॉटबियनसाठी अपील केली आहे, परंतु पंच या ठिकाणी सहमत नाही आहेत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत पंचांवरती देखील, बॅट्समॅनवरती देखील. प्रचंड वेग होता चेंडूमध्ये आणि वेगाने बीट केलं फलंदाजाला. डॉट बॉल आलाय. कमबॅक करतायत आपल्या संघासाठी गोलंदाज सागर फराट. 3 खेळाडू ऑनसाईडमध्ये, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला खेळाडू, ऑफसाईडमध्ये लॉंग ऑफ, आणि एक खेळाडू
कव्हर रिझनला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर टॉप एज लागली जेलची शक्यता आणि येस खेळाडू उपस्थित. शॉट फाईन लेगला टिपलाय जेल. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम श्री मलंगवाडी टीमला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिलं. धावा थांबवल्या गेल्यात. 4 बॉल झालेत आणि फक्त 3च धावा खर्च करतात सागर फराट आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे. विकेट प्राप्त केली या षटकामध्ये. चला बॅट्समॅन लगेच पाठवायचा आहे. या सूचना असतील आपल्याला. श्री मलंगवाडी टीम फलंदाज आपण रेडी ठेवायचा लगेच. हा फलंदाज बाद झाला की लगेच एंटर झाला पाहिजे तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला बॅट्समॅन येत आहेत. दर्शन येत आहेत नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. 4 बॉल झाले षटकातील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सागर फराट सध्या तरी करतायत. धावसंख्या मात्र स्थगित. 21 धावा फलकावरती. फटका एक साईड कुठे खेळायचा होता. आगला वेगळा स्टान्स पाहायला मिळाला. प्रॉपर या ठिकाणी फटका कुठे खेळायचा आहे हे डिसाईड झालं नव्हतं आणि बॉल तोपर्यंत निघून गेला. विकेट किपर अमोल फराटच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. 5 बॉल 3 धावा आणि 1 सफलता. चांगली गोलंदाजी. 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. सागर फराट पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज. दर्शन ऑन स्ट्राईक. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. षटक कंप्लीट होत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या एकूण आपण पाहिल्या 18 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात गोलंदाज सागर फराडने. किरण येत आहेत 3ऱ्या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या मात्र आपण पाहिली ती स्थगित. 21 या आकड्यावरती. धावांचा वेग वाढवावा लागेल. प्रथम बॅटिंग करत असताना एक चांगला स्कोर फायटिंग टोटल स्कोर उभे करावा लागेल कारण की समोरचा संघ देखील कॅलिबेरीचा संघ आहे. ताकदवर संघ आहे. पाकड्याचा वाडा टीम. त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं सागर फराड असतील. त्याच्यानंतर अमोल फराड आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण देखील असतील. असे चांगले फलंदाज देखील आपण पाहत आलो. प्रतीक देखील असतील. बॅटिंग ऑर्डर चांगला आहे नक्कीच पाकड्याचा वाडा टीममध्ये देखील. या दरम्यान पंकज ठाकरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. किरण तयार. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने पुल करतायत. फटका चांगला आहे. डीपमध्ये खेळाडू उपस्थित. काऊ कॉर्नर रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करतायत त्वरित आणि 1च धाव इथे मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. सिंगल डबलच्या साह्यानं सध्या तरी वाटचाल सुरू आहे या मॅचमध्ये टीम श्री मलंगवाडी या संघाची. आणि या दरम्यान आमचे डीजे मास्टर देखील येत आहेत. चला डीजे मास्टर जॉईंट व्हायचं आपण लगेच. डीजे मास्टर यांना चहा भरपूर लागतो नरेश. काल देखील त्यांनी सर्वांसाठी चहा आणला होता. पंढरपुरी चहाचे ते फॅन आहेत. वाईड बॉल असेल. अतिरिक्त धाव इथे मिळेल. धावसंख्या 23 वरती पोहोचतोय स्कोर. दिशाईन थोडासा हा बॉल पाहायला मिळतोय. पंच या ठिकाणी मनोज सांगतायत वाईड बॉल. आणि स्क्वेअर लेगचे पंच देखील आय थिंक मनोज ठाकरे आहेत का बबलू असेल. बबलू आणि मनोज सर ही जोडी. ऑफिशियल अंपायर लॉफ्ट हिट. ओव्हर पिच बॉल. ताकदीचा योग्य तो वापर आणि चेंडूला पाठवला वाईडिश लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर आलाय षटकार. दर्शनच्या बॅटमन हा पहिला मोठा प्रहार पाहायला मिळतो आणि षटकार आलाय. धावसंख्या 6ने पुढे सरकेल ती. एकूण स्कोर 29-29 या आकड्यावरती. याच फटक्यांची गरज आहे एक चांगल्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी टीम श्री मलंगवाडी संघाला. प्रयत्न करताय. षटकार आलाय. किरण तयार. लो फुल टॉस. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळले. फटका चांगला आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉल. एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेखा बाहेर आलाय षटकारानंतर हा चौकार.
पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा डीजे मास्टर येतात तेव्हा तेव्हा थोडंसं एंटरटेनमेंट ते जरूर करत असतात आमच्या प्रेक्षक वर्गांना. चौकार येतोय धावसंख्या वेगानं पुढे सरकले धावफलकावरती 33 धावा. गौरव ठाकरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनोपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पाली संघ इन ॲक्शन मध्ये. ओ एज लागली. यस इट इज आउट. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. यावेळेस मात्र परतावं लागेल माघारी. दर्शनला सफलता मिळाली ती किरणला आणि धक्का क्रमांक लागतो हा दुसरा टीम श्री मलंगवाडी संघाला. चला विकेट प्राप्त झाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. 4थ्या क्रमांकावरती नितीन येत आहेत. 4थ्या क्रमांकावरती कमबॅक करतायत. एक षटकार आणि एक चौकार आल्यानंतर विकेट प्राप्त केली गोलंदाज किरणना. प्रदीप देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. पाली संघामध्ये संपूर्ण खेळाडू उपस्थित आहेत. डॅशिंग पर्सनॅलिटी. कालपासून तो चष्मा निघाला नाही नरेश. ओ लॉफ्ट हिट फटका चांगल्या समोर खेळले प्रतीक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर स्क्रीनच्या डोक्यावर पाठवलाय. सीमारेखा बाहेर हा षटकार. षटकार आलाय. धावसंख्या 39 या आकड्यावरती पोहोचते आहे. जरी विकेट आली तरी देखील कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये येणारा फलंदाज नितीन वरती. पहिल्या चेंडूवरती षटकार पाठीमागे हुक केलाय आणि कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. पंचांचा इशारा येणं बाकी. अजून एका तडाखा येतोय. दुसरा बिग षटकार. समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा पाहायला मिळते. श्री मलंगवाडी टीम पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. पागड्याचा बडा टीम आपण स्पीड अप करून खेळायचं आहे. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. आज अतिरिक्त सामना देखील आम्हाला खेळवायचा आहे. सेमीफायनलची मॅच त्याच्यानंतर मेगा फायनलचा मॅच देखील आम्हाला खेळवायचा आहे. त्यामुळे आपण फास्ट खेळायचं आहे. डीजे मास्टरला देखील विनंती असेल छत्रपती शिवरायांचं संगीत सकाळच्या सत्रामध्ये आपण लावायचं आहे. अंतिम षटक शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. सार्थक येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. सार्थक येतात. अंतिम षटकामध्ये थोडासा बदलाव जरूर पाहायला मिळाला पागड्याचा पाडा टीम मध्ये, कारण की प्रतीकला या ठिकाणी वगळण्यात आलं. प्रतीक जरूर गोलंदाजी करत असतो टीम पागड्याचा पाडा संघामध्ये, आणि परंतु या ठिकाणी आज त्याच्याऐवजी सार्थकचा वापर करण्यात आलाय. फुल टॉस होता, एज लागली, पाठीमागे गेला चेंडू, शॉर्ट तडमेला, चांगलं क्षेत्ररक्षण.
चांगली फिल्डिंग, परंतु या ठिकाणी थोडेसे या ठिकाणी नाराज होत आहेत सागर फराट. धावसंख्या एकने पुढे सरकेल धावा फलकावरती 46. 46 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस पंच, कशासाठी रिव्ह्यू? हाईट फॅक्टर बीमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. पंच रिव्ह्यू कोणाचा असेल? बॅट्समॅन रिव्ह्यू घ्या की तुमचा आहे? येस, ऑनपिल अंपायरनं हा रिव्ह्यू घेतला आणि आपण चेक करूया टीव्ही स्क्रीनवरती. येस, नो बॉल असेल पंच, कारण की कमरेच्या अगदी वर हा चेंडू होता, हाईट फॅक्टर जास्त होता आणि नो बॉल असेल. आणि लक्षात असू द्या बघा, बीमरसाठी फक्त रिव्ह्यू असेल तुमच्याकडे. पंचांना जर काही वाटलं, त्रुटी वाटल्या तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंच बीमरसाठीच घेऊ शकता तुम्ही, रनआउटसाठी देखील थोडासा, आणि ओव्हरस्टेपसाठी फक्त नका घेऊ. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचं होतं, फ्रीटचा बॉल होता, परंतु पाठीमागे पुन्हा एकदा आला शॉर्ट थर्डमॅनला चेंडू आणि संपर्क तेवढा चांगला बनला नाहीये. एकदा ते पुन्हा एकदा मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकेल ती 48. 48 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल पाहायला मिळतो. यावेळेस मात्र डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. अंतिम षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे गोलंदाज सार्थकच्या माध्यमातून. हो, समोर खेळतायत, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू उपस्थित, मिसफील्ड झाली आहे. थोडेसे फंबॉल होत आहेत, परंतु एकदा ते पुन्हा एकदा पूर्ण. धावसंख्या एकूण स्कोअर फलकावरती 49. 49 धावा फलकावरती. या दरम्यान या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय आदरणीय जगनजी ठाकरे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि त्यांच्या समवेत रवींद्र पाटील साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सरपंच चषकाच्या ठिकाणी प्रमुख शिल्पकार जगनजी ठाकरे साहेबांच्या ठिकाणी आगमन होतोय. कशासाठी रिव्ह्यू असेल पंच? बॅट्समॅन रिव्ह्यू घ्या. येस, चला फलंदाजाने रिव्ह्यू घेतला आणि चेक करूया आपण पुन्हा एकदा. येस, साइड अँगलला आपण पाहणार आहोत सागर. फेअर डिलिव्हरी असेल पंच, नो बॉल नाहीये. आणि चला नवीन फलंदाज येत आहेत. बॉल झालेत एकूण षटकातील भूषण 3 बॉल झालेत आतापर्यंत आणि षटकातील 3 बॉल 4 चेंडू झाले असतील. आणि यस, स्मॉल मिस्टेक, अजून 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. धावसंख्या धाव फलकावरती 50 कंप्लीट होते. 50 धावा स्कोरबोर्ड वरती या ठिकाणी लागल्या गेल्यात श्री मलंगवाडी टीमच्या. यश लागली आहे पुन्हा एकदा कॉडबियनच्या स्वरूपानं. अजून एक धक्का लागेल टीम श्री मलंगवाडी संघाला. शेवटच्या मोमेंटला कमबॅक करतात गोलंदाज सार्थक. अजून एक धक्का डीजे. सरच्या माध्यमातून. आणि चला अंतरली टीम आपण लगेच या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं. अंतरली संघ उपस्थित झाला असेल तर आपण रिपोर्टिंग करा, कळवायचं आम्हाला लगेच. अंतरली विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ पाली असा नेक्स्ट मॅच आयोजकांचा संघ असेल. यजमान विपक्ष पाहुणे असा मॅच आपण पाहणार आहोत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, फेकी येते तोपर्यंत 2 धावा पूर्ण. आणि
मैदानाच्या आतमध्ये चेंडूची फेकाफेकी पाहायला मिळते. बॅकअपसाठी कोणीही खेळाडू नव्हता. पुन्हा एकदा सागर पराडे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 धावा अंतिम बॉलवरती सत्र कंप्लीट होते पहिलं. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री मलंगवाडी संघानं बनवल्या धावा फलकावरती 53 धावा आणि 54 धावेचं भलं मोठं लक्ष असेल टीम पागड्याच्या बडा संघासमोर. दरम्यान टॉससाठी आमंत्रित करतोय अंतारली टीमचे कॅप्टन. आपण लगेच टॉससाठी या, कारण की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जात असतो. संगीत या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकतोय. भवानी मातेचा तो लेख होता, मराठ्यांचा तो राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. थँक्यू सो मच डीजे मास्टर. छत्रपती शिवरायांच्या ठिकाणी संगीत येते. दरम्यान या ठिकाणी अंतरली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा प्लीज, कारण की या ठिकाणी सत्र पहिलं कंप्लीट झालंय. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. मॅच सुरू होण्याच्या अगोदर कॅप्टन उपस्थित राहिला पाहिजे या सूचना असतील आपल्याला. फिल्डिंग देखील लावायची टीम श्री मलंगवाडी. लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या आणि सलामीची जोडी पाठवायची आहे टीम पाकड्याचा बडा संघ. 54चं लक्ष असेल या मॅच मध्ये डीजे. जयरामजी भोईर साहेबांचं देखील आगमन होते. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आई गावदेवी क्रिकेट संघ पाली आयोजित सरपंच चषक 2026चं पर्व आपण या ठिकाणी अनुभवत आहेत आणि अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं आपण या ठिकाणी पुनश्च मनपूर्वक स्वागत करूया. 54 धावेचं टार्गेट असेल. अंतरली संघ अजूनही कॅप्टन उपस्थित नाहीये, लक्ष असू द्या. याच्या पुढचे सर्व या ठिकाणी संघ असेल त्यांना सक्त ताकीद असेल की कॅप्टन उपस्थित राहिला पाहिजे सत्र दुसरं सुरू होण्याच्या अगोदर. आणि या दरम्यान लहू ठाकरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. थैंक यू सो मच डीजे मास्टर, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते हैं मैदान के ऊपर. फिर से एक बार मैं सोनू बांगर आप सभी का स्वागत करता हूं. दोस्तों आप प्रतियोगिता एंजॉय कर रहे हैं. सरपंच ट्रॉफी 2026 का पर्व आज प्रतियोगिता का दूसरा दिन यानी कि आखिरी दिन. 2 दिन चलने वाली है प्रतियोगिता और मुकाबला दूसरा देख रहे हैं आप मैदान के अंदर. एक तरफ टीम पागड़े सपाड़ा और उनका फाइट डेरी इसी मुकाबले में श्री मलंगवाड़ी टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी की और बल्लेबाजी करते हुए 4 ओवर में 53 रन बनाए, 54 रन का लक्ष्य रखा और वही लक्ष्य लेकर सलामी जोड़ी ओपनिंग ब्लास्टर पहुंचे मैदान के अंदर पागड़े सपाड़ा टीम की अमोल फराड और सागर फराड. हर एक ओवर की बात करेंगे तो 13.50 की औसत बरकरार रखनी होगी मुकाबला जीतने के लिए. टारगेट बड़ी है लेकिन हम हमेशा कहते हैं भूषण, कोई भी लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता, हारा वही जो दिल से लड़ा नहीं. आपको पूरी तरह से कोशिश करनी होगी, फाइट देनी होगी इस मुकाबले में. कौन सी टीम जीतेगी इस मुकाबले को? एक तरफ होगी पागड़े सपाड़ा टीम तो दूसरी तरफ सी मलंगवाड़ी टीम. बल्लेबाज होंगे सेकंड के ऊपर अमोल फराड, नौसके के ऊपर सागर फराड होंगे और गेंदबाजी की कमान संभालते हुए पहला ओवर लेकर आते हुए पावर प्ले का दर्शन आते हुए गेंदबाजी के लिए. मुकाबले को आगाज. गेम ऑन. सेकेंड इनिंग की पहली गेंद गैप पे खेलते हुए शॉट अच्छा है और गेंद को सीधा भेजा कवर सीमा रेखे के बाहर. अमोल फराड के बल्ले से आता हुआ ये पहली गेंद के ऊपर शानदार चौका.
समाज हरे रंग का सपना लेकर आया था, अफजल इस माटी में हरे रंग का सपना लेकर आया था, अफजल इस माटी में, लेकिन छत्रपति ने घुसा दिया भगवा उसकी छाती में। 4 रन पहले गेंद के ऊपर चौके से खाता खोलते हुए बल्लेबाज अमोल फराट शानदार शुरुआत करते हुए अपनी टीम के लिए ओवर की अगली गेंद। इस बार भी शॉट अच्छा है, पॉइंट कवर सीमा रेखे के बाहर, ये लगातार दूसरा चौका आता हुआ बल्लेबाज अमोल फराट के बल्ले से शानदार शुरुआत। स्थान के कहा था दोस्तों, बिल्कुल पांगड़े सपाटा टीम में भी अमोल फराट और सागर फराट ये दो बड़े हार्ड हिटर बल्लेबाज है। और ये देखिए अमोल फराट जलवा दिखाते हुए मैदान के अंदर लगातार चौके लगाते हुए एक छक्का भी जड़ दिया। टोटल बढ़ चुके 22, 22 रन बगैर किसी विकेट के, सॉरी 18 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। इस बार भी ऑन साइड में खेलना चाहते थे ऑन द कारपेट, ये मिस पिल होती भी खबर करेंगे खिलाड़ी वाइड स्ट्रॉन्ग ऑन में, तब तक यहाँ से आसानी से 2 रन कंप्लीट। गुड रनिंग बिटवीन द विकेट, रन संख्या तेजी से बढ़ती हुई 13.50 के औसत से रन बनाने थे, लेकिन अब यहाँ से पांगड़े सपाटा टीम पहुंच चुकी है 20 के ऊपर। गेंदें हो चुकी इस ओवर की 5, महंगे साबित होते हुए गेंदबाज इस ओवर में दर्शन काफी महंगे साबित होते हुए आखिरी गेंद इस पावर पी की शेष होगी। लॉब किया फिर से एक बार, ये देखिए लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद को भेजा, सीमा पार 4 रन। ओवर का हुआ समापन और अमोल फराट के बल्ले से शानदार बल्लेबाजी, रन संख्या पहुंची 54 का पीछा करती हुई पांगड़े सपाटा टीम 24 रन बगैर किसी विकेट के नुकसान। टीम को बिल्कुल ये ऑफिशियल कॉल होगा, आपको टॉस के लिए आना है। अगला मुकाबला होगा, एक तरफ होगी बिल्कुल गांव देवी पाली टीम और दूसरी तरफ फाइट की अंतारली टीम। 54 का पीछा शुरू इस मुकाबले में और पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, 24 रन बन चुके हैं। जीत के लिए बात करेंगे तो अब 18 गेंदे और 30 रन की आवश्यकता। अंतारली टीम के कप्तान आ चुके हैं, चलिए टॉस करना है। पाली टीम के कप्तान आपको भी ज्वाइन होना है। सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेबांच्या शुभास से आपण करणार आहोत त्या ठिकाणी टॉस। चला लवकर टॉस करून घ्या आपण प्लीज, मान्यवरांना विनंती असेल, मॅच सुरू आहे। नेक्स्ट मॅच अंतारली विपक्ष त्याने फाईट करेल आयोजकांचा संघ अर्थातच पाली संघ। चला कॅमेरामॅन आपण कॅमेरा वळवायचा, मॅच कडे वळवा आपण, हरकत नाहीये। तो दूसरे ओवर का खेल यहाँ पर शुरू हो चुका है। गेंदबाज आते हुए गेंदबाजी के लिए चेतन पाटिल आते हुए और यहाँ से बिल्कुल बात करेंगे तो पहली गेंद के ऊपर सागर फराट सामना करते हुए सिंगल आती भी सागर का खाता खुलता हुआ, रन संख्या 25 के ऊपर पहुंचती भी। जीत के लिए बात करेंगे तो अब 17 गेंदे और 29 रन की आवश्यकता होगी। अमोल फराट ने क्या शानदार बल्लेबाजी की है, शायद बिल्कुल आप यहाँ से अमोल फराट को आउट करने की कोशिश जरूर करेंगे गेंदबाज चेतन पाटिल।
ये देखिए स्लाइस करते हुए गेंद को अच्छी तरह से खेला, कवर में गेंद को ढकेला, स्वीपर कवर में खिलाड़ी मौजूद थे और सिंगल आते भी जल्दबाजी नहीं कर रहे। अमोल फराड भी ज्यादा यहाँ पर रिस्क नहीं ले रहे, सिंगल डबल के माध्यम से भी स्कोर को बढ़ाना चाहते हैं और रन संख्या सिंगल के माध्यम से 26 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर। जीत के लिए बात करेंगे तो अब 16 गेंदे और 28 रन की आवश्यकता होगी। लॉब किया सामने, लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद होंगे अलाउंग द कारपेट, मिस पिल होती भी, एक रन कंप्लीट, दूसरे के लिए लौटे सागर, लेकिन एक कॉल देते हुए मना करते हुए अमोल फराड। स्ट्राइक बिल्कुल उनको चाहिए, रिस्क नहीं ले रहे, रन आउट की बिल्कुल अच्छी कॉल थी अमोल फराड की और रन संख्या 27 के ऊपर पहुंचते भी। इस ओवर में अब तक शुरुआत अच्छी की है गेंदबाज चेतन पाटिल ने, 3 गेंदे और 3 रन खर्च करते हुए 27 रन अब भी चाहिए मुकाबले में जीतने के लिए। लॉब किया सामने, शॉट अच्छा है, फिर से एक बार खिलाड़ी नहीं पहुंच पाएंगे और गेंद निकल चुकी है सीमा पार अमोल फराड के बल्ले से और एक चौका। के आते हुए अमोल फराड के बल्ले से काफी फॉर्म में बल्लेबाज, रन संख्या 31, 31 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर। जीत के लिए 15 गेंदे 23 की आवश्यकता। ये देखिए कट करना चाहते थे दूसरे एक्शन में दिखाते हुए अमोल फराड, लेकिन गेंद काफी रफ्तार भरी थी, गति से बीट किया। गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद ऑप्शंस के ऊपर से निकलती हुई विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 14 गेंदे 23 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। फुल टॉस गेंद, गलती का खामियाजा भुगतना होगा और मराठी में हम हमेशा कहते हैं सुकीला माफी नहीं है। गेंद सीमा पार, 6 रन। आए थे 24 रन, महंगी गेंदबाजी रही थी दर्शन की। चेतन पाटिल आए, 3 गेंदे 3 रन खर्च किए थे, लेकिन आखिरी 3 गेंदों में 10 रन आए, टोटल रन 13 खर्च किए। अमोल फराड ने फिर से एक बार इस ओवर में भी एक चौका लगाया और एक छक्का भी लगाया। फुल टॉस गेंद का इस्तेमाल किया चेतन पाटिल ने, उसका फायदा उठाया अमोल फराड ने। रन संख्या 37, 37 रन बन चुके हैं। अब जीत के लिए बात करेंगे तो बची हुई गेंदें 12 होंगी और जीत के लिए चाहिए 17 रन की आवश्यकता। 12 गेंदे 17 का समीकरण होगा। ये मुकाबला अब बैलेंस होता हुआ इस मुकाबले में पूरी तरह से मजबूत होती भी आगे बढ़ती भी टीम भागड़े सपाड़ा। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज होंगे सागर फराड, जो कि अब तक सिंगल के माध्यम से बल्लेबाजी कर रहे हैं। ज्यादातर सिंगल आए सागर फराड के बल्ले से, क्योंकि जानते हैं बिल्कुल अमोल फराड काफी टच में, काफी फॉर्म में, उनके बल्ले से रन निकल रहे हैं, इसलिए ज्यादातर अमोल फराड को स्ट्राइक दी गई। गेंदबाज तीसरा ओवर लेकर चिन्मय पाटिल आते हुए। पहली गेंद इस ओवर की, पटकी भी गेंद टैप करते हुए सागर फराड इस गेंद को लॉन्ग ऑन में खेला हुआ स्ट्रोक। फील्डर जब तक तेजी से आए थ्रो करे तब तक यहां से सिंगल आते भी। रन संख्या सिंगल से आगे बढ़ती भी 38, 38 रन बन चुके हैं। अब जीत के लिए चाहिए 11 गेंदे 16 रन की आवश्यकता। 11 गेंदे 16 की आवश्यकता। अगला मुकाबला होगा गाउदेवी पाली बनाम अंतारली के बीच में। सेकंड के ऊपर बल्लेबाजी करते हुए अब अमोल फराड, जो कि अब तक बल्लेबाजी करे 35 के ऊपर बल्लेबाजी करे, 10 गेंदों का सामना उन्होंने किया है। ये देखिए पैड के ऊपर गिरी थी गेंद, पड़ने के बाद अंदर आती भी बल्लेबाज अमोल फराड को बीट किया, लेग बाइस का इशारा और लेग बाइस के माध्यम से ये सिंगल आती भी। 39 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर। जीत के लिए अब चाहिए 15 रन की आवश्यकता। शुरुआत फिर से एक बार इस ओवर की भी अच्छी हो चुकी है। 2 गेंदे 2 रन अब तक खर्च कर चुके हैं चिन्मय पाटिल। सागर फराड सेकंड के ऊपर होंगे बल्लेबाजी करते हुए ओवर द विकेट। पटकी भी गेंद थी, पुल किया, शॉट अच्छा है, खिलाड़ी पहले आगे थे, ये गलती की खिलाड़ी ने और गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखे के बाहर। चलिए छक्का होगा या चौका बताना है आपको, इससे 6 रन हो गया अंपायर।
तो ये सागर पराठ के बल्ले से छक्का तबाह रन संख्या 45 45 रन बन चुके। अब जीत के लिए सिर्फ 9 रन की आवश्यकता होगी। इस बार भी उड़ा दिया, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, सीधा 6 रन। दरम्यान या ठिकाणी कैलास ठाकरे यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष मनोपूर्वक हार्दिक स्वागत असेल। चलिए जीत के लिए चाहिए सिर्फ 3 रन, रन संख्या 51, लगातार आक्रमण, एक भी विकेट खो नहीं पाए टीम पागड़े सपाटा। अमोल फराड ने शानदार बल्लेबाजी की। अब बारी है सागर फराड की। ये देखिए पीछे खेलते हुए सागर फराड, मुकाबला फिनिश हो चुका है। ये मुकाबला जीता टीम पागड़े सपाटा ने। कांग्रेचुलेशन अमोल फराड, सागर फराड, रोशन फराड एंड कंपनी, हार्ड लक टीम श्री मलंगवाड़ी। मुकाबला फिनिश हो चुका है। इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार बन चुके हैं जिन्होंने 10 गेंदें खेली और शुरुआत दमदार की, 35 रन बनाए, वो अमोल फराड बने मैन ऑफ द मैच के हकदार। आई अमोल। आपण या आदरणीय पांडुरंगजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच अमोल फराडला। चला अमोल या लवकर, अमोल अमोल या आपण मान्यवर उपस्थित आहे तिथे। चला अमोल फराड येत आहेत आणि त्यांना देऊ आपण मॅन ऑफ द मॅच पांडुरंगजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते ठिकाणी अमोलला देतो आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी। 10 चेंडूचा सामना त्याने केला, काही सुरुवात केली, दमदार सुरुवात, 35 धावा त्यानं ठोकल्या।